नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय टेस्ट 2026 जे विद्यार्थी नवोदय एक्झामसाठी ॲप्लाय करत आहात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बघा, लास्ट डेट आहे ॲप्लाय करण्याची 29 जुलै 2025 आणि एक्झाम आहे 13 डिसेंबर 2025. सो आता ह्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे तो आपण बघू. मित्रांनो, नवोदय एक्झामचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 80 क्वेश्चन्स असणार आहे. हे तुम्हाला आणि एक क्वेश्चन्स तुम्हाला 1.25 मार्क्सला विचारला जाणार. मीन्स टोटल 100 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे आणि हा पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे 2 तासामध्ये. 2 आवर्स तुम्हाला टाईम असणार आहे. म्हणजे तुमचं एक टोटल ओव्हरऑल हे स्ट्रक्चर असणार आहे. 80 क्वेश्चन्स, 1.25 मार्क्सला एक क्वेश्चन, असे टोटल 100 मार्क्ससाठी 2 आवर्समध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. आता बघूया आपण की हा जो पेपर आहे तो किती सब्जेक्ट्समध्ये डिवाईड केला आहे. तर हे जे 80 क्वेश्चन्स आहे ते 3 सब्जेक्टमध्ये डिवाईड केले आहे. फर्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा मेंटल ॲबिलिटी टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट. सेकंड सेक्शन आहे अर्थमॅटिक टेस्ट. अर्थमॅटिक टेस्ट. अँड थर्ड सेक्शन इज लँग्वेज. ह्या 3 पार्टमध्ये तुमचा पेपर डिवाईड केलेला असेल. तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे रिझनिंग टाईप क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. असे टोटल तुम्हाला आउट ऑफ 80 पैकी 40 प्रश्न या टॉपिकवरती येतील. आता उरले 40 प्रश्न, त्याच्यामधले 20 क्वेश्चन्स हे अर्थमॅटिकवरती असणार आहे आणि 20 क्वेश्चन्स हे लँग्वेजवरती असणार आहे. लँग्वेजमध्ये तुम्ही हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिश चूज करू शकतात. कुठला तरी एकच लँग्वेजचा पेपर असणार आहे. असे टोटल 80 क्वेश्चन्स असणार आहे. हे जे 40 क्वेश्चन्स आहे ते असतील 25 मार्क्ससाठी. हे रिमेनिंग 20 क्वेश्चन्स असतील 25 मार्क्स आणि हे 20 क्वेश्चन्स असतील 25 मार्क्स. टोटल 80 नाही होते. मीन्स हे तुमचे आहेत 50 मार्क्ससाठी. हे जे आहेत ते तुमचे 50 मार्क्ससाठी आहेत. मीन्स 50, 25, 25, 50 असे टोटल्स होतात 100 मार्क्स. आणि क्वेश्चनची टोटल आपण केली तर 40, 20, 20 टोटल 80 क्वेश्चन्स. मीन्स 80 क्वेश्चन 100 मार्क्स. जसं मी तुम्हाला सांगितलं 80 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत. आणि हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचं आहे हा पूर्ण पेपर 2 आवर्समध्ये. सो मित्रांनो, आपण तयारीला लागायचं आहे. वेळ तुमच्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 ऑगस्टपासून जर तयारी सुरू केली तर 1 ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत जरी आपण कन्सिडर केलं 30 नोव्हेंबर, तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर 4 महिने तुमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये इझिली ह्या सब्जेक्टची प्रिपरेशन होऊ शकते. फक्त फोकस्ड अँड डिसिप्लिन प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये